ही संपूर्ण बस आज महिला आळेफाटापर्यंत घेऊन जाणार आहेत, कारण की चालक सुद्धा महिला आहेत आणि वाहक सुद्धा महिलाच आहेत। जरा रस्ता बघा तुम्ही, अजून हे बघा, एकदम खेडेगावातून चाललोय आपण। स्कूटी चालवणाऱ्या मुली आज एसटी चालवत आहेत। यूट्यूबच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे, आम्ही एसटी न चालवतो म्हणजे काही वेगळं केलेलं नाहीये, फक्त एवढंच केलंय की आम्ही नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो एका नवीन प्रवासामध्ये। मी आज आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये। तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, आपण एक प्रवास केला होता सासवड ते जेजुरी अर्चना अत्राम ताईंबरोबर। आज आपण इथून आणखीन एका महिला चालकांबरोबर प्रवास करणार आहोत। माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी फक्त एक महिला चालक नसून जवळजवळ 4 ते 5 महिला चालक आहेत। 10 वाजताची गाडी। बाकी तुम्ही शिरूरचं बस स्थानक बघा कशा प्रकारे बनवलेलं आहे, एकदम जबरदस्त कडक, काय म्हणाल ते कमीच आहे। खूप मजा येणार प्रवासामध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला सुरुवात करूया आपल्या प्रवासाला। तर आता आपल्या समोर लागली ती आहे छत्रपती संभाजीनगर ते सांगली गाडी। तर फायनली मित्रांनो टाइम झाला आहे आपल्या गाडीचा। बघता बघता 11:30 वाजत आलेत। बघा, या आहे आपली आजची समोरची गाडी आणि आज आपल्या महिला चालक ताई ह्या असणार आहेत। तर ह्यांच्याबरोबर आज आपण प्रवास करणार आहोत शिरूर ते आळेफाटापर्यंत। जास्त लांब नाहीये, 60 ते 70 किलोमीटर अंतर आपला प्रवास होणार आहे। गाडीचा टायमिंग होता 10चा, पण ताईंना गाडी भेटता 11:30 वाजले आहेत। आणि आणखीन एका महिला चालकांचा अनुभव एसटी बरोबर कसा आहे, ते कसे एसटी चालवतात ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे। ही संपूर्ण बस आज महिला आळेफाटापर्यंत घेऊन जाणार आहेत, कारण की चालक सुद्धा महिला आहेत आणि वाहक सुद्धा महिलाच आहेत। तर आपली गाडी निघते बघा आता 11:31ला शिरूर बस स्थानकामधून। बघू शकता तुम्ही, एवढ्या ट्रॅफिकमध्ये सुद्धा ताई एकदम व्यवस्थित अशी गाडी चालवत असते। इकडे पण गाड्या, इकडून समोरून पण गाड्या आल्या। तर मंडळी, आपण जो अगोदर प्रवास केला होता तो केला होता सासवड ते जेजुरी, पण तो डबल लेन होता। पण आता आपण जो प्रवास करतोय शिरूर ते आळेफाटा, तो संपूर्ण प्रवास आपला हे बघा सिंगल रोडवरनं होणार आहे। तर तुम्ही विचार करू शकता, तुम्ही जर गाडी चालवली असेल तर तुम्हाला अनुभव असेल की सिंगल लेन आणि डबल लेनमध्ये चालवण्याचा किती फरक असतो। ह्या रूटला चालवण्यासाठी अनुभव खूप गरजेचा असतो। तर हा रूट खूप महत्त्वाचा आहे। ताई कशा गाडी चालवल्या आहेत ह्या प्रवासामध्ये तुम्हाला पाहायला भेटेलच।
पण प्रकार वेगळे एअर असतात. पण चेंज असतात, काही रिवर्स पुढे असतात, काही रिवर्स पाठीमागे असतात. हे पूर्ण एक राऊंड मारल्याशिवाय किंवा 10 किलोमीटर चालवल्याशिवाय ती गाडी कळत नाही आपल्याला ती कशी आहे म्हणून. आपण कसं एखाद्या मुलाला लहान मुलाला त्याच्या कलेकडे नाही घेतो, तर त्या गाडीचा पण त्या कलेकडे घ्यावा लागतो. आपल्याला ती 8 घंटे वापरायची आहे, काही जी किलोमीटर भरून गेलेली आहे 8 किलोमीटर. शिरूर ते आळेफाटा तिकीट दर आहे 55 रुपये साध्या गाडीचा. तुम्ही बघू शकता आता एकदम असा सिंगल रस्ता सुरू झालेला आहे आणि ह्या रस्त्यावरनं एवढी मोठी बस चालवणं किती कठीण असते हे तुम्हाला पाहायला भेटेल. पण तुम्ही बघू शकता आणि किती व्यवस्थित अशी गाडी हँडल करतात आहे, एकदम व्यवस्थित चालवतात आहेत. सासवड ते जेजुरी प्रवास केला होता तेव्हा 4 लेन रस्ता होता, त्याच्यामुळे एवढा काय अंदाज आपल्याला आला नव्हता की जमेल का नाही अशा रस्त्यांमध्ये. पण ह्या रस्त्यांमध्ये खरी कठीण परीक्षा असते. याला आहे आता निघोज मळगंगा देवस्थान निघोज होऊ शकतो. 4 फुटी रस्त्यावर गाडी चालवणं आणि सिंगल रस्त्यावर गाडी चालवणं त्याच्यात खूप फरक आहे. रांजण खळगे ते निघोज मार्केट तालुक्यातलं निघोज. काकांची रिएक्शन बघा. महिला चालकांना बघून काय वाटतंय? ह्याला म्हणतात खरी गाडी चालवणं. कारण की बघा प्रत्येक गोष्टीचा अंदाज घ्यावा लागतो गाडी चालवताना. गाडी चालवताना फक्त तुम्हाला समोरच लक्ष नाही द्यायचं, तर तुम्हाला हे साईडचे मिरर परत आधीमध्ये कोण येते का या सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यावा लागतो. तर वाटतं तेवढं पण सोपं नाही आहे गाडी चालवायला.
बघा काय आहे. वडगाव गुंड. तर हे आले आता देवी भोयरे. मध्ये 36 वर्ष सर्व्हिस करून या दिवशी मी रिटायरमेंटच्या दिवशी मी रडत होते. त्यावेळेस मी जॉबला नव्हते ना, मी रडत होते. माझ्या पप्पाने अजून काही वर्ष सर्व्हिस करावी अशी माझी अपेक्षा होती. नियम कायदा याच्यामध्ये ते बसत नव्हते. त्यांची 58 वय पूर्ण झाल्यामुळे त्यांना सेवानिवृत्ती भेटली होती. पण माझी अपेक्षा होती काही हे सोडू नये. मला म्हणजे नाव होती लहानपणापासून एसटी महामंडळाची नोकरी करायची. खूप नोकरी आहेत PSI, पोलीस, आठवड्याची नोकरी करायची एसटी मध्ये. एवढं एक स्वप्न होतं माझं. पगाराची आशेने नोकरी करायची नाही, समाधानाची नोकरी करायची. मनाने फक्त मनमोकळेपणे राहायचं. कारण आपल्या जीवावर आज जो प्रवासी बसतोय हे दैवत आहे आपलं. तो निवांत झोपणार आहे पाठीमागे. मला या स्टॉपला उतरायचं आहे, त्या स्टॉपला मला सोडणार आहे, मी जाणार आहे. ड्रायव्हरच्या जीवावर पूर्णपणे बिनधास्त झोपणार आहे माणूस पाठीमागे. म्हणजे त्याला कुठलंच टेन्शन नाही आहे. एक मोठा माणूस आहे आणि गाडी चालवतोय अशा आविर्भावात राहतात पॅसेंजर लोक. गाडीमध्ये बघू शकता तुम्ही आता प्रवासी किती आहेत ते बघा. शेवटपर्यंत प्रवासी बसलेले आहेत आणि आपल्या वाहकताई. तर बघू शकता रस्ता अजून बारीक झालेला आहे. आतापर्यंत तरी थोडासा मोठा रस्ता होता, पण आता रस्ता बघा तुम्ही. आता ताईंनी ह्या रस्त्यावरती गाडी चालवली म्हणल्यावर ताई कुठंही गाडी चालवू शकतात. तर हे आलंय आता दिल्ली. आता समोरून दोन मोठे ट्रक आलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथं रस्ताच नाही आहे प्रवास करायला, त्यामुळे ताईंनी जरा साईड दिलेली. आता हे दोन गाड्या गेल्यानंतर आपली गाडी जाईल.
तर आता आपण आलो आहोत बेल्ले गावामध्ये. तुम्ही बघू शकता हे आहे बेल्ले गाव. आणि आतापर्यंत तुम्हाला ताईंची ड्रायव्हिंग कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. टाइम झालाय 1:11. 11:30 वाजता आपण निघालो होतो शिरूरमधून. आता या ठिकाणी येऊन बघा तुम्ही बेल्ले गावापासून जेव्हा पुढे येतो आपण लगेच मोठा रस्ता सुरू होतो. आता ह्या रस्त्यावरची ड्रायव्हिंग बघा एकदम सुपरफास्ट. तर आता आपण आलो आहोत आळेगावामध्ये. तर मंडळी आपण आलो आहोत आता आळेफाट्यामध्ये. बघू शकता आळेफाट्याचा चौक आहे आणि सरळ गेलं तर कल्याणला जातो आपण माळशेज घाटामधून. हे आळेफाट्याचं बस स्थानक आणि समोरून येणारा तो रस्ता आहे पुण्यावरून येतो. आता ताई या सगळ्यांना घेऊन जाणार. या सगळ्यांना गर्दी बघा गाडीला. येताना तरी आपल्याला कमी प्रवासी होते पण आता जाताना प्रवासी बघा तुम्ही. हे बघा एस टीमध्ये चालक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता ते आपण त्यांच्याबरोबर जाणून घेणार आहोत. माझ्या पप्पांनी याच्यामध्ये 36 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. माझ्या पप्पांना म्हणजे मला भाऊ नाही आहे. माझ्या घरच्यांचं एक स्वप्न होतं का एस टी महामंडळामध्ये मी नोकरी करावी म्हणून. आणि त्याच्यात मी फ्रेशमध्ये लागले. मी पप्पांच्या जागेवर लागलेली नाही. काहीतरी एक महिला असून मी काहीतरी वेगळं करते एवढंच मला सांगायचं. आणि मुलींनी पण असं काहीतरी वेगळं करावं. त्याच्यात मला जे गुरु लाभले श्री हिडगे सर आणि श्री खळदकर सर त्यांनी तर खूप सहकार्य केलं. म्हणजे जसं एक चिखल आहे, चिखलाला जशी मूर्ती घडवायची तशी त्यांनी आम्हाला मुलींना स्कूटी चालवणाऱ्या मुली आज एस टी चालवत आहेत. एस टी विमानापेक्षा खूप अवघड आहे. तरी आम्ही एवढंच समजतो का 8 घंटे जेव्हा आम्ही ड्युटी करतो त्यावेळेस ती पॅसेंजर आमचे घरचे माणसं आहेत, फॅमिली आहे, बस ही आमची आई आहे एवढं समजून आम्ही आमची जॉब करतोय. आणि युट्यूबच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे आम्ही एस टी चालवतो म्हणजे काही वेगळं केलेलं नाहीये. फक्त एवढंच केलंय की आम्ही जे समाजामध्ये काहीतरी स्त्री काही पण करू शकते. स्त्रीला धाडस कुठल्या बाबतीत ती करू शकते. मग ती एस टी असू काही असो जी संसार पूर्णपणे पेलू शकते. मी एस टी माझा जीव आहे. मी एस टी साठी खूप खूप म्हणजे अपेक्षा ठेवून होते एस टी जॉब मिळवण्यासाठी. माझी लालपरी आहे, सगळ्यात जगात भारी आहे. मला कसा वाटला आतापर्यंतचा ब्लॉग, आतापर्यंतची त्यांची ड्रायव्हिंग कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला त्यांचा प्रवास आवडला असेल तर ताईंसाठी एक लाईक नक्कीच बनतो. तर भेटू अशाच आणखी एका नवीन प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र. तर बघू शकता आता रिटर्न जाताना गाडी किती वाजली. आपली लालपरी सगळ्यात भारी.